नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 13 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी कृतीपत्रिका आणि कृतीपत्रिकेसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात। स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। विभाग 1 गद्य, विभाग 1 हा 20 गुणांसाठी आहे। त्यातील कृती क्रमांक 1 अ, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पुढे उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। उतारा आपण पुढे अभ्यासू। त्यावर आधारित कृती 1 कारणे लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील य प्रश्न, अनेक अपघात होतात कारण आपण उत्तर लिहून घेतलेले आहे, पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे। पहा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज लिहिता येतील। र प्रश्न, अस्वाभाविक वेग कमी करावा कारण अस्वाभाविक वेग आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेतो। दुसरा प्रश्न, विधाने पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे। य वाढता वेग म्हणजे ताण। आणि र प्रश्न आहे, रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी। त्याचे उत्तर आहे रातराणी। पुढे आपण उतारा पाहू। पहा या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचायचा आहे। सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतारातच देण्यात आलेली आहेत। तिसरा प्रश्न, स्वमत अभिव्यक्ती। उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे। वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा। दोघांपैकी कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे। त्यापैकी आपण वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। उत्तर, अतिवेगाने किंवा लक्ष ठेवून गाडी न चालवल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते। घाई गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी स्वतःहून वाहनांची काळजी आणि रस्त्यावरून प्रवास करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे। वाहन चालवताना चालकाने पुढील प्रमाणे काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे। वाहनाचा वेग मर्यादित ठेवून वाहने चालविणे, पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवून गाडी चालविणे, आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवावी, मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा, कारमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाने सीट बेल्टचा वापर करावा, रस्त्यावरून जाताना मोठी वाहने जसे ट्रक किंवा बस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नये, आपल्या पुढे चालणाऱ्या प्रत्येक वाहनांच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष असणे गरजेचे आहे। एकाच दिशेने प्रवास करताना वाहतुकीच्या उजव्या बाजूने निघण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असला पाहिजे। मद्यप्राशन करून वाहने चालवू नये, विनाकारण अवास्तव वाहनांचा वेग वाढून स्वतःचे व दुसऱ्यांचे जीवन धोक्यात घालू नये, घरून निघताना गाडीचे ब्रेक, इंजिन, इंधन सर्व काही सुस्थितीत असेल तरच वाहने घराबाहेर काढा। नेमून दिलेल्या सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताची शक्यता नक्कीच कमी होते। पुढे आहे हा प्रश्न, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित कृती करायची आहे 8 गुणांसाठी। त्यातील प्रश्न पहिला, उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी आहे। य प्रश्न, लेखकाला दातदुखीचा संशय येण्यामागचे कारण लिहा। तुम्ही उतारा व्यवस्थित वाचला तर उतारातच प्रश्नाचे उत्तर आहे। या ठिकाणीच उत्तर देण्यात आलेला आहे। परशा पहिलवानासारखा मस्त गडी सुद्धा दातांपुढे 4 मुंड्या चित झालेला पाहिला तेव्हा लेखकाला दातदुखीचा जरा संशय आला। र प्रश्न, लेखकाच्या दृष्टीने परशा विचारत असलेला उर्मट सवाल लिहा। त्या ठिकाणीच आपण उत्तर लिहून घेतलेले आहे। काय र, कुठं निघालास? दुसरा प्रश्न, परशा पहिलवानाची 2 वैशिष्ट्ये लिहा। 2 गुणांसाठी।
रानात लांडग्याशी एकटा झुंजणारा. आणि दुसरे वैशिष्ट्य आहे लांडग्याचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा. या सर्व प्रश्नांची उत्तरे उतार्यातच आहे. व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्या. या ठिकाणी उताराचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 3 स्वमत अभिव्यक्ती 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या ठिकाणी देखील 2 प्रश्न दिलेले आहेत. दोघांपैकी कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे. एक आहे परशाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहा किंवा दातदुखीच्या अनुभवाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. दोघांपैकी आपण परशाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहा या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्हीच उत्तर व्यवस्थित वाचायचे आहे. पुढे आहे ई प्रश्न. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता पुढे तिसरा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे. हा उतारा 4 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी आहे. य प्रश्न, खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा ते लिहा. उत्तर, कारण नसताना प्रशंसा करण्याचा खऱ्या मित्राचा धर्म नसावा. र प्रश्न, सूर्याला मित्र का म्हणतात ते विशद करा. आपण या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेले आहे. पूर्ण प्रकाशात असल्याचा भरोसा व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची शरम वाटते म्हणून सूर्याला मित्र म्हणतात. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी उताराचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 2, खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा. उत्तर, प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतीमय सात्वन आणि कठोर उपदेशवाणी ही खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्य आहे. या ठिकाणीच त्या प्रश्नाचे उत्तर आहे. आता विभाग 2 पद्य 16 गुणांसाठी आहे. त्यातील कृती क्रमांक 2 अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिला प्रश्न, एका शब्दात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी आहे. पुढे कविता दिलेली आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे. य प्रश्न, कवीच्या सवे गीतांपरी राहणारी आसवे. र प्रश्न, कवीचा लळा ज्याला लागला ते दुःख. प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. य प्रश्न, सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. कवितेतील ओळ आहे, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. र प्रश्न, माझा प्रकाशमान होण्याचा सोहळा माझ्यासाठी नाही. कवितेतील ओळ आहे, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. आणि पुढे कविता देण्यात आलेली आहे. या ठिकाणी कवितेचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. त्यावर आधारित प्रश्न 3 अभिव्यक्ती, सुख आणि दुःख याविषयीच्या तुमच्या भावना स्वतःच्या शब्दात स्पष्ट करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यानंतर आहे आ प्रश्न, खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुणांसाठी आहे. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना गती, माझेच रूप आलेली तरीही मी नसलेली, किती बदललीच ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, एक तू कशी होतीस ती. या ओळीचा अर्थ लिहायचा आहे 4 गुणांसाठी. ही प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 4 गुणांसाठी आहे. त्यातील एक आहे काव्य सौंदर्य. या विंचवाला उतारा
तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झराझरा. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. रसग्रहण. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई लावते, काळ्या आईला हिरव गोंदते, बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. वरील ओळींचे रसग्रहण करा. काव्यसौंदर्य किंवा रसग्रहण दोघांपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. विभाग 3 साहित्य प्रकार कथा. 10 गुणांसाठी आहे विभाग 3. कृती क्रमांक 3. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील अ प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. पुढे उतारा देण्यात आलेला आहे, उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित य प्रश्न. 1 गुणासाठी आहे कथानकाचे प्रयोजन लिहा. बघा आपण उतारा वाचू, त्या उतारात त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल. या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. र प्रश्न नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा. 1 गुणासाठी कथेतील चांगल्या व वाईटाचा संघर्ष. या प्रश्नाचे उत्तर देखील उतार्यातच आहे. या ठिकाणी उतार्यातच उत्तर होतं कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. दुसरा प्रश्न कथाकाराच्या पात्र या शब्द प्रतिमेची 2 वैशिष्ट्ये लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, त्या पात्रांशी जवळीक असते. या प्रश्नाचे उत्तर देखील उतार्यातच आहे. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. हा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुणांसाठी आहे. 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 6 गुणांसाठी लिहायची आहेत. य प्रश्न शोध या कथेतील अणूचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. र प्रश्न गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. आपण र प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर उचापती करणारे लोक सर्वत्र असतात असे आता माझे मत झालेले आहे. गडी या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे, शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरात सुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावे, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी होईल अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की उचापती लोक दांडगाई करून त्या प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचेच नसते, फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांची चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे, तरच आपला देश सुधारेल. पुढे आहे ल प्रश्न जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. उत्तर निसर्गाने प्रत्येक माणसाला स्वतंत्र देह दिला आहे, त्याबरोबर स्वतंत्र मेंदूही दिला आहे. आपल्या मनात 2 पावले चालण्याची इच्छा निर्माण झाली की आपला मेंदू कामाला लागतो. तो पायांना आज्ञा देतो. पाय 2 पावले पुढे सरकतात. याचा साधा अर्थ असा की आपला मेंदू आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे वागतो. मेंदू आपल्या ताब्यात आहे. आपण सांगू तसे तो काम करणार. पण इथेच खरा मुद्दा आहे. आपण जो विचार करतो तो विचार आपल्या स्वतःचा असतो काय? आपण काय करतो? आपला मित्र अमुक एका पद्धतीने वागतो म्हणून आपण वागतो. शेजारी जे काही करतात तसे करण्याचा आपण प्रयत्न करतो. कधी रूढीप्रमाणे वागतो, परंपरेप्रमाणे वागतो, म्हणजे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत नाही. आपल्याला मिळालेला स्वतंत्र मेंदूचा आपण वापर करीत नाही. स्वतंत्र मेंदूबरोबर जगाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मिळालेली नजर आपण गमावून बसतो. एक प्रकारे आपण बौद्धिक गुलामगिरी स्वीकारतो, स्वतःहून दुसऱ्याचे गुलाम बनतो. हे बदलले पाहिजे. स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. थोडक्यात जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा हे अणूचे विचार मला रास्तच वाटतात. आणि पुढचा व प्रश्न आहे गढी या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. बघा 4 पैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. आपण र आणि ल ही कृती सोडवलेली आहे. विभाग 4 उपयोजित मराठी 14 गुणांसाठी आहे विभाग 4. त्यातील कृती क्रमांक 4 अ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 4 गुणांसाठी. पहिला प्रश्न मुलाखतीच्या पूर्वतयारीबाबत थोडक्यात लिहा. आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. मी उत्तर वाचत नाही, आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल.
तुम्हीच व्हिडिओ थांबून प्रश्नाचे उत्तर वाचून घ्यायचे आहे. दुसरा प्रश्न, माहिती पत्रकाच्या रचनेची 2 वैशिष्ट्ये लिहा. तिसरा प्रश्न, अहवालाची प्रमुख 4 अंगे लिहा. आणि चौथा प्रश्न आहे, वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या कोणत्याही 2 बाबी लिहा. आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले, आता चौथ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. बातमी मागची बातमी लिहिणे ही वृत्तलेखाची गरज असते. वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते. सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशे, छायाचित्रे या सर्वांचाच विचार करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो तेवढीच समर्पक छायाचित्रांची निवड व मांडणी महत्त्वाची असते. वृत्तलेखात भाषाशैली या घटकावरही लक्ष द्यावे लागते. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असावी लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यातून वृत्तलेखाचा अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घ्याव्या लागतात. कृती क्रमांक 4 मधील आ प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांसाठी आहे. 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला, खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते स्पष्ट करा. मुलाखतीच्या प्रश्नांची रचना, प्रश्नांमुळे निर्माण होणारे वातावरण, मुलाखतकाराची प्रश्न विचारण्यासंबंधीची पूर्वतयारी, मुलाखत घेणाऱ्याचे हावभाव, वेळेचे बंधन अनिवार्य. दुसरा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाचे स्वरूप लिहा. माहितीपत्रक म्हणजे जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम, ग्राहकांना होणारे फायदे, माहिती पत्रकाचा हेतू, वेगळेपण व वैशिष्ट्ये. आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. माहिती पत्रकातून कुठल्याही संस्था, उत्पादन, सेवा यांचा वैशिष्ट्यपूर्णरित्या परिचय होत असतो. उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. जनमत आकर्षित करण्यासाठी कमी वेळात, कमी खर्चात विश्वासार्ह माहिती ग्राहकाकडे माहिती पत्रकाच्या माध्यमातून पोहोचवता येते. माहिती पत्रक हे एक प्रकारे जाहिरातीचे काम करते. पुढे देखील उत्तर देण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता, विश्वसनीयता, भाषेचा सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. या ठिकाणी अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. दुसरे वैशिष्ट्य आहे विश्वसनीयता. तिसरे वैशिष्ट्य आहे सोपेपणा. सामान्य व्यक्तीलाही अहवाल समजला पाहिजे अशी अपेक्षा असते. अहवाल लेखनाची भाषा सोपी असावी लागते. चौथे वैशिष्ट्य आहे शब्दमर्यादा. अहवालाच्या विषयावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. आणि 5वे वैशिष्ट्य आहे निपक्षपातीपणा. अहवालाचा विषय कोणताही असला, अहवालाचा प्रकार कुठलाही असला तरी त्याचे समान वैशिष्ट्य म्हणजे निपक्षपातीपणा आहे. अहवाल लेखक कुठल्याही एकाच विचाराचा अवलंब करीत नाही. अवास्तव व्यक्ती, घटना यांच्या वर्णनाला अहवालात स्थान नाही. अहवालात निपक्षपातीपणा केंद्रस्थानी असतो. आणि चौथा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयाच्या स्रोताविषयी माहिती लिहा. बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, संभाषण, सूक्ष्म निरीक्षण, निरीक्षणातून समोर आणले जाणारे घटक. बघा, 4 कृती दिलेल्या होत्या. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत 10 गुणांसाठी. आपण दुसरी आणि तिसरी कृती या ठिकाणी सोडवलेली आहे. विभाग 5 व्याकरण व लेखन. विभाग 5 हा 20 गुणांसाठी आहे. व्याकरण घटक व वाक्प्रचार. कृती क्रमांक 5 सूचनेनुसार कृती करा 10 गुणांसाठी.
त्यातील प्रश्न पहिल्यातील य प्रश्न 1 गुणासाठी आहे. योग्य पर्याय निवडा. हा आनंद सर्वत्र असतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा. त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे. हा आनंद कुठे नसतो. र प्रश्न सूचनेप्रमाणे सोडवा. 1 गुणासाठी आहे. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. विधानार्थी करा. त्या ठिकाणी आपण विधानार्थी वाक्य तयार केलेले आहे. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. दुसऱ्यातील य प्रश्न योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी आहे. नीलकंठ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. 4 पर्याय दिलेले आहेत. तिसरा पर्याय बरोबर आहे. बहुव्रीही समास. र प्रश्न दश दिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. द्विगु समास. तिसऱ्यातील य प्रश्न योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. तिसरा पर्याय बरोबर आहे. कर्मणी प्रयोग. र प्रश्न कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. पहिले वाक्य बरोबर आहे. श्वेता गाणे म्हणते. प्रश्न चौथ्यातील य प्रश्न योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी आहे. फुल गळे फळ गोड झाले. बीज नुरे डौलात तरु डुळे. तेज जळे बघ ज्योत पाजळे. का मरणी अमरता ही न खरी. वरील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे. अर्थांतरण्यास. र प्रश्न न हे वदन चंद्रमा शर्दीचा गमे केवळ या वाक्यातील उपमान ओळखा. चंद्रमा. 5वा प्रश्न 5व्यातील य प्रश्न जमीन अस्मानाचा फरक असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय बरोबर आहे. जमीन अस्मानाचा फरक असणे त्याचा अर्थ आहे खूपच फरक असणे. र प्रश्न जमीन अस्मानाचा फरक असणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. अर्थ आहे खूपच फरक असणे किंवा खूप तफावत असणे. वाक्य सुमन समंजस व सुगंधा हेकट आहे त्यामुळे दोघींच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रश्न खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुणांसाठी बघा 5 विषय दिलेले आहेत. कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आपण नमुना निबंध अभ्यासणार आहोत. माझा आवडता ऋतू. या ठिकाणी नमुना निबंध दाखवण्यात आलेला आहे. माझा आवडता ऋतू पावसाळा. तुम्ही याच्यात भर घालून अजून निबंध मोठा लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.